सत्ताही गाजवतोय. बाबूराव पाटीलला तुम्ही पाहता 1-11 खेळी करणारा. दुसऱ्या साईडला पाहिलं तर सोमनाथ दाखल झालाय नवला दिवी जिंती टीम कडून. याही टीमची तुम्ही चर्चा कित्येक वेळा ऐकली आहे. दुसऱ्या बाजूला 42 शिरळ संघ. पहिलाच बॉल खेळलाय, उचलून फेकून दिला जाईल. बाबूराव पाटीलच्या बॅट मधून 6 धावा देणारा षटकार येताना पाहायला मिळतोय. सध्या इनेक्शन मध्ये जांभूळ सूर्यवंशीला देखील तुम्ही पाहताय. बीएसएस शिरळ टीम कडून संपूर्ण टीम. शंकर मोहिते आहे पोलीस मध्ये कार्यरत असणारा हा एक खेळाडू शिरळचा. विलासदादा सूर्यवंशी देखील आहेत. संपूर्ण टीम. आणखीन एक फटका, सलगचा दुसरा. बाबूराव पाटीलचा तडाखा, 6 धाबा. टीम जाऊन पोहोचेल 12 वरती. 12 धाबा. 2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 12 रन तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तिकडे पहा आमचा एम एडिट देखील सज्ज आहे. म्हणजे आज बाबूराव पाटीलची व्हिडिओ नक्की होईल. एम एडिट्स म्हटलं तर पाटणमध्ये चर्चेमध्ये आलेलं नाव आहे. नक्की इंस्टाग्रामला जा, एम एडिट्स आयडी सर्च करा. तुमचा जर व्हिडिओ बनवायचा असेल तर नक्की मेसेज करा, तुमचा जरूर व्हिडिओ बनवून मिळेल. एम एडिट्स पेज. 2 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. पलकावरती धाबा 12 आहेत. या बॅटचा बॉल वेगाने हाताळलाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. तुझ्या हातात बॅट आहे तर माझ्या हातात बॉल आहे, हेही पाहायला मिळेल या मॅच मध्ये. ओहो, चांगला चेंडू, चांगला चेंडू टप्प्यावरती हाताळलाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. पलकावरती धाबा 12 पाहायला मिळत आहेत. 12 रन आहेत. बॉलर निघाला. पुढचा बॉल घेऊन आणखीन एक चांगला चेंडू. 1 धाव. 5 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 13 रन. एक लास्ट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हर मधला रोमांचक सामना. खतरनाक मॅच. कोण कोणाला कमी नाहीये. तू शेर आहे तर मी 1.25 शेर आहे. बाबूराव पाटील पाटणचा आयकॉन प्लेयर. सध्या मॅन फ्रॉम नवला दिवे जिंती टीमचा हा खेळाडू. 4 बॉल 12 वरती बॅटिंग करतोय. या बॅटचा बॉल आडव्या बॅटनं किरण सूर्यवंशी आहे. कॅच नाही पकडली आहे. धावा 4 मिळतील. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपत असताना धावा पलकावरती 17 तुम्हाला पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 17 रन स्कोर कार्ड वरती आहेत. चांगली मॅच. गाव शिरळ, तालुका पाटण, म्हणजे शंकर मोहिते ऑलराऊंडर खेळाडू या पाटण टेनिस क्रिकेटचा. शंकर मोहितेला दाखल होताना तुम्ही पाहताय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये शिरळ गावाचं नाव याही खेळाडूनं 7 समुद्र पार नेले. पहिलाच बॉल शंकर मोहितेचा थोडा बाहेर राहिला. बाईट +1 2 येताना पाहायला मिळतात. धाबा 19 धावसंख्या पलकावरती तुम्हाला पाहायला मिळतीये. शंकर मोहिते सलग 2 वर्ष मिस्टर KPL चा किताब घेणारा ऑलराऊंडर खेळाडू या शिरळ टीमचा. तो सध्या आलाय ओव्हर क्रमांक 2 मध्ये. पहिलाच बॉल, पहिला चेंडू शंकर मोहितेचा हवेमध्ये आहे. आर रा 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 खतरनाक. 6 धाबा 25. पलकावरती धाबा 25 तुम्हाला पाहायला मिळतील. काय फटका केलाय शंकर मोहितेच्या विरोधामध्ये. आतापर्यंत बाबूराव पाटील 6 बॉल 17 वरती घेतोय.
दुसऱ्या बाजूला सोमनाथ 2 चेंडू 6 वरती खेळतोय. एक दिल आहे, एक दिल की धडकन आहे, एक जान आहे, तो दुसऱ्या अनवान शान आहे या टीम कडून. एक वार करतोय, दुसरा पलट वार करतोय, अशी मॅच चालू आहे. सध्या कमबॅक करावा लागेल वेचे शिरळ टीमला. बॉलर निघाला, पुढचा बॉल घेऊन. ओहो, या बॅटचा बॉल वेगाने हाताळलाय. शंकर मोहिते सांगेल पुस्तकाचं एक पान पाटलं म्हणून अध्याय कधी संपणार नाही. पानपलटी अध्याय दुसरा सुरू. तो यंदाच्या मुकादम चषक मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. कमबॅक होणार, आमचाही होणार कमबॅक, हे सांगितलं. 2 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. पलकावरती दाबा 25 आहेत. 1.2 सध्या स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. बॉलर निघाला शंकर मोहिते, पुढचा बॉल घेऊन. शंकरचा हा चेंडू यॉर्कर होता. क्रिकेटचा देव देखील या चेंडूला नतमस्तक झालाय. तोच बॉल यावेळेस हाताळला जातोय. चांगली गोलंदाजी. 3 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. पलकावरती धावा 26 आहेत. 26 रन तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पुढचे 3 बॉल कशा पद्धतीने हाताळले जातील हे पण पाहावं लागेल. बॉलर सज्ज झालाय. पुन्हा पुढचा बॉल घेऊन. ओहो, स्लोअर वन होता, स्लोअर वन होता, बाहेर राहिल्या. वाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. बाबूराव पाटीलला सध्या झळकवलं जाईल. संध्याकाळी बाबूराव पाटीलची रील्स नक्की पडेल एमएडीच्या माध्यमातून. तुम्ही पाहता सध्या व्हिडिओ टिपला जातोय. बाबूराव पाटीलचा क्लास आहे. लॉफ्ट केलाय आडव्या बॅटनं. 6 धावा बाबूराव पाटीलच्या बॅट मधून. टीमची टोटल आता जाऊन पोहोचणार आहे 33 वरती. ओड मॅच. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 2 चेंडू बाकी आहेत. आम्ही काय या बाबूराव पाटीलची चर्चा केली. पाटण तालुक्यातलं जिंती गाव, नवलादेवी जिंती टीमला बिलॉंग करणारा हा खेळाडू. पाटण तालुक्यामध्ये आयकॉनच्या यादीतलं हे नाव आहे. त्यानं सिद्ध केलंय मुकादम चषक 2026 मध्ये. आतापर्यंत माझा खेळ खराब होता, मी खेळाडू कधी खराब नाहीये हे त्यानं सांगितलं. थोडा बाहेर राहिलाय. वाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. वाईट बॉल आला म्हणजे एक्स्ट्राची धाव टीमच्या टोटल मध्ये आम्ही ऍड करतोय. 34 धावा पलकावरती आहेत. नवलादेवी जिंती संघ आतापर्यंत दुसऱ्या ओव्हर मध्ये 34 चा आकडा गाठतीये. 2 चेंडू बाकी आहेत. बॉलर निघाला शंकर मोहिते. या बॅटचा बॉल आडव्या बॅटनं. 1 रन मिळाले. दुसरीसाठी कॉल दिला जाईल का? नाहीये. 1 रनवरती थांबवलंय. थांबावं लागेल. एकच धाव. 35 धावा 35 तुम्हाला पाहायला मिळतात. 5 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. ओव्हर क्रमांक 2 चा एक लास्ट बॉल हाताला जाईल. सध्या कौतुक करावं लागेल सोमनाथचं देखील. आतापर्यंत बाबूराव पाटील सोबत पार्टनरशिप चांगली राहिली आहे या मॅच मध्ये. एक दिल आहे, एक दिल की धडकन आहे. युवा खेळाडू घडवले जातात नवलादेवी जिंती टीम कडून. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची टोटल 35 वरती जाऊन पोहोचली आहे. शेवटचे आहेत 6 चेंडू. आता चेंडू कोणाकडे सोपवला जाईल हे पण पाहावं लागेल. ओव्हर क्रमांक 3 किरण सूर्यवंशीकडे चेंडू सोपवला जाईल. किरण सूर्यवंशी ओव्हर क्रमांक 3 मध्ये वेच्या शिरळ टीम कडून दाखल झालाय. पहिलाच बॉल हवेमध्ये बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक बाबूराव पाटीलचा क्लास आलाय. 6 धावा 41 धावा 41 पलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. धाव संख्या या मॅच मध्ये आता वेगाने वाढतीये. गाडी 4थ्या घेर, वरती चालू आहे बाबूराव पाटीलची.
या पाटण टेनिस क्रिकेटमध्ये काय या खेळाडूला आयकॉनच्या यादीमध्ये लिहिलं जातं हे त्यानं सिद्ध केलंय मुकादम चषक 2026 मध्ये. वाह. दुसऱ्या बाजूला विलासदादा आले. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. त्यानंतर काहीतरी कान मंत्र ज्ञान दिलं जात आहे. युवा खेळाडू घडवले जात आहेत VHS शिरड टीम कडून. तुमचंही कौतुक. आडव्या बॅटनं खेळलाय. शंकर मोहिते येणार आहे. तोपर्यंत 4 धाबा या बॉलवरती टीमच्या टोटल मध्ये ऍड केल्या जातील. पलक आता पुढे सरकणारे जाऊन पोहोचेल 45 धाबा पलकावरती आहेत. 2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. नवलादिबी स्पोर्ट जिंती टीम 45 वरती जाऊन पोहोचली आहे. सध्या बाबूराव पाटील 10 बॉल या मॅच मध्ये 34 वरती बॅटिंग करतोय. क्लास. किरणचा चेंडू यावेळेस खेळलाय. 1 रन मिळाली आहे. बाबूराव पाटील दुसऱ्या धाब्यासाठी धावतोय. तोपर्यंत हो का नाही डेंजर झोन आहे. विकेटचं पतन होईल. बॅटर गॉन होणार आहे. बाबूराव पाटीलला जागा सोडावी लागेल. बॅटर गॉन. माने साहेब तुमचं पण सरचे स्वागत. त्यांची एक व्हिडिओ व्हायरल होताना तुम्ही पाहिली. एका हातामध्ये पकडलेली कॅच. चार चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 47 धाबा तुम्हाला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. बॉलर निघालाय पुढचा बॉल घेऊन. ओहो बाईट बॉल येताना पाहायला मिळेल. 48 धाबा 4 बॉलच्या अखेरीमध्ये शेवटचे 2 चेंडू. किरण सूर्यवंशी एक युवा गोलंदाज VHS शिरड टीमचा. डॉट काढावे लागतील. धावसंख्या थांबवावी लागेल किरणला शेवटच्या 2 बॉल मध्ये. यावेळेचा बॉल खेळलाय. 1 रन मिळाली आहे. शंकर मोहिते आलाय. दुसरी साठी कॉल आहे. तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट. 50 धाबा पलकावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. एक शेवटचा बॉल आहे ओव्हर क्रमांक 3 चा. VHS शिरड टीम कडून. नवलादेवी जिंती संघ 50 वरती जाऊन पोहोचलाय. 2.5 चा खेळ पूर्ण झालाय. एक लास्ट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू किरण सूर्यवंशीचा. ओहो लास्ट बॉल बेगाना हाताळलाय. 3 ओव्हरचा खेळ संपला. 50 धाबा जिंकण्यासाठी 51 करायचेत VHS शिरड टीमला. नवलादेवी जिंती चला लगेच मैदानामध्ये फिल्डिंग लावून घ्या. तुम्हाला जरूर आम्ही कॉल देईन. आनंदराव चव्हाण ग्रामीण बिगरशेटी सहकारी पतसंस्था मजूर कोळे तापाटन जी सातारा. संप्रेम नमस्कार विवी. आपल्या संस्थेच्या कोपर खैराने या आपण पाहिलं तर नवीन 14व्या शाखेच्या समारंभ असणार आहे सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी. त्यानिमित्त श्री सत्यनारायण पूजा सर्वांची उपस्थिती राहावी या कार्यक्रमासाठी एवढीच विनंती आहे.
हॅलो हॅलो अनंतराव चव्हाण, ग्रामीण सहकारी पतपेढी मंदरुगोळे कोपरखेरणे या नवीन 14व्या शाखेचा शुभारंभ आपण बघतोय. सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी होत असताना श्री सत्यनारायण महापूजा शाखा कार्यालय आयोजित केलेले आहे. तरी सर्व सभासद खालील दिलेल्या हे उद्घाटन समारंभ आपल्याला माननीय सन्माननीय आदरणीय गणेशजी नाईक साहेब तिथे उपस्थित असतील त्यांच्या माध्यमातून आपण बघितलं. आणि माननीय सन्माननीय आदरणीय सत्यजित सिंह विक्रमसिंह पाटणकर आपण पाहतोय, त्यांनी देखील भरपूर मेहनत ज्या गावाकडे आपण बघितलं पाटण तालुक्यासाठी घेतली ते देखील इथे उपस्थित राहतील. आणि आपले नम्र माननीय श्री हिंदूराव शंकरराव पाटील बापू आणि श्री अभिजित हिंदूराव पाटील दादा चेअरमन आणि श्री सुभाष विठ्ठल वाटे चेअरमन यांच्या उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजता आपल्याला बघायला मिळतं तीर्थ प्रसाद. आणि त्यानंतर स्थळ वरकडे हरवैद्य पहिला मजला सेक्टर 5 कोपरखेरणा रेल्वे स्टेशन जवळ कोपरखेरणा नवी मुंबई आपल्याला पाहायला मिळतं. मॅचच्या दिशेने जाऊयात. येणारे बॉल 18 आहेत. जिंकण्यासाठी धाबा 51 51 करायचे आहेत. एका बाजूला बेचे शिर टीमला तुम्ही पाहताय कशा पद्धतीने मॅच बनवली जाईल हे पण पाहावं लागेल. प्रत्येक जण बोलत असेल 51 धाबा आहेत म्हणजे मॅच लोड आहे. नाहीये भाऊ, हे विसरू नका. मिस्टर KPL सलग 2 वर्ष घेणारा शिर टीमचा शंकर मोहिते सध्या दाखल होताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला या टीम कडून जय सध्या नॉस्ट्रॅक एंडला तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल, बॉलर निघालाय. शंकर मोहितेचा पहिला चेंडू, 1 रन मिळाली. दुसरीसाठी कॉल दिलाय का? शंकर मोहिते धावतोय, धाबावा लागेल. शंकर मोहितेला स्ट्राईक द्यावी लागेल. ओहो, 2 धाबा या बेस कंप्लीट. पहिल्याच बॉल वरती 2 धाबा, 51 धाबा करायचे आहेत. येणाऱ्या सध्या शंकर मोहितेचा देखील व्हिडिओ टिपला जातो या स्पर्धेच्या अनुषंगानं. शंकर मोहितेचा क्लासिक यावेळेस उचलून फेकून दिला जातोय. धावा मिळतील यावेळेस 6. शंकर मोहितेचा क्लास ओव्हर क्रमांक 1 मध्ये दुसऱ्या बॉल वरती येताना पाहायला मिळतोय. 8 धाबा पलकावरती. 2 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं, पहिल्या इनिंग मध्ये फक्त चर्चा झाली बाबूराव पाटीलची. ती व्हिडिओ संध्याकाळी व्हायरल होईल. तर त्यानंतर चर्चा झाली. आता इनिंग क्रमांक 2 दुसऱ्या डावामध्ये शिरोच्या शंकर मोहितेची चर्चा करावी लागेल. त्याचा व्हिडिओ टिपला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. हवेमध्ये खेळलाय, कॅचचा कॉल आहे, कॅच पकडली जाईल. विकेटचं पतन पंचांच्या माध्यमातून चेक केलं जाईल. बॅटर आउट. बॉल डीप होतोय, बॅटर आउट आहे. शंकर मोहितेला माघारी जावं लागेल. 3 बॉलचा खेळ झालाय पूर्ण. पलकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 8 रन आहेत, 1 लॉस. बेचे शिर टीम युवा खेळाडू ऑलराऊंडर
वेचेस शिरं टीमचा किरण सूर्यवंशी दाखल होताना पाहायला मिळतोय. मोठे फटके खेळावे लागतील पहिल्या ओव्हरमध्ये. किरणनं खेळलाय फटका, हेलिकॉप्टर, एक रन मिळणार आहे. दुसरीचा कॉल दिलाय का? एका रनवरती थांबवलंय. जय सूर्यवंशी असा खेळाडू आहे, हा देखील मॅच बनवू शकतो. याच्याकडे देखील स्ट्रॅटर्जी आहे. 4 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. पलकावरती धाबा 9 पाहायला मिळतात. जय सूर्यवंशी याही खेळाडूची चर्चा करावी लागेल आज. यावेळेचा बॉल जयनं केला आडव्या बॅटनं, तोपर्यंत धाबा 4 मिळतील. बन बाउन्स चौकार येताना पाहायला मिळतोय. धावफलक जाऊन पोहोचणार आहे. 13चा आकडा गाठते. 13 धावा. 5 बॉलचा खेळ झालाय पूर्ण. एक लास्ट बॉल पहिल्या ओव्हरचा हाताळला जाईल. या मॅचचा बॉल यॉर्कर होता, जागा सोडली आहे. 1 रन मिळाले. दुसरीसाठी कॉल आहे. तोपर्यंत धाबा 2 मिळतील. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपत असताना धाबा धावफलकावरती 15 आहेत. त्यांचा एक बेस्ट आयकॉन ऑलराऊंडर खेळाडू बाबूराव पाटील. ओव्हर क्रमांक 2 मध्ये पहिला चेंडू. धाबा किती मिळणार आहेत? 1 तर मिळाली आहे. दुसरीचा कॉल दिलाय. तोपर्यंत 2 धाबा टीमच्या टोटल मध्ये ऍड करतोय. ओव्हर क्रमांक 2च्या पहिल्या चेंडूवरती 17 रन तुम्हाला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. वेचे शिरं टीमला आतापर्यंत पाहिलं तर 17 धाबा. मोठे फटके खेळावे लागतील ओव्हर क्रमांक 2 मध्ये. किरण सूर्यवंशीना फुल टॉस होता. या बॉल वरती धावा मिळतील 6 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड केल्या जातील. पलक 22 22 चा आकडा गाठतोय. 22 धावा. तेवीस धावा. 2 चेंडूचा खेळ पूर्ण. एक धाव मिळणार आहे. तर या मॅच मध्ये जयकडे स्ट्राईक आली आहे. 24 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. 24 धावा म्हणजे पुढच्या 3 बॉल मध्ये 2 चांगले फटके खेळावे लागतील. 2 चांगले फटके खेळले तर या मॅच मध्ये काहीही होऊ शकतं. थोडा बाहेर राहिला. वाईट +1 म्हणजे 2 धावा मिळतील. मॅच बनू शकते. 26 धावा तुम्हाला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. 26 रन आहेत. फटका खेळलाय लांबलचक. मी का चर्चा केली या जय सूर्यवंशीची. हाही खेळाडू संपूर्ण शिरा प्रीमियर लीग मध्ये प्रत्येकाला घाम फोडायला लावतो. याची चर्चा करावी लागेल. 6 धावेसाठी आज पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन मध्ये प्रत्येक खेळाडू गाबाच्या नावासाठी खेळत आलाय. हाही खेळाडू गाबाच्या नावासाठी आज खेळतोय. शिर टीमला तुम्ही पाहताय. बेचे शिर 32 धावा. मॅच बनली. फटका खेळला हवेमध्ये. कॅच इम्पॉर्टंट आहे. कॉल दिलाय. 1 रन मिळाले. दुसरी साठी धावताय. धावा लागेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. टीमच्या टोटल मध्ये 2 रन आम्ही ऍड करतोय. 34 धावा. 34. 5 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. जर 1 आला तर मॅच बनू शकते. आतापर्यंत येणाऱ्या 7 बॉल मध्ये कदाचित 17 धावा जिंकण्यासाठी रोमांचक सामना. खतरनाक मॅच. रात्र नाही स्वप्न बदलते. दिवा नाही बात बदलते. मनामध्ये जिंकण्याची आशा असावी. आत्मा नशीब बदलो बे बदलते. स्कोर कार्ड वरती 7 बॉल 17ची गरज. फटका खेळला हलक्या हाताने. 1 रन मिळाले. दुसरीसाठी कॉल दिला जाणार आहे का? नाहीये. थांबवलंय. थांबावं लागेल. ओहो
6 चेंडू 16 ची गरज आहे. एक रन या बॉल वरती ऍड केली जाईल. स्ट्रॅटर्जी आहे जय सूर्यवंशीकडे. मॅच कोणाच्या बाजूने जाईल हे पण पाहावं लागेल. इनिंग क्रमांक 1 पहिल्या डावामध्ये तुम्ही पाहिलं रोमांचक बॅटिंग, खतरनाक बाबूराव पाटीलची. दुसऱ्या डावामध्ये आता किरण सूर्यवंशीला माघारी पाठवलं. किरण देखील एक चांगला फटका खेळला. शंकरच्या बॅटमधून एक षटकार आला. त्यात जयच्या बॅटमधून देखील आलाय. जय तळ ठोकून उभा या मॅच मध्ये. येणारे बॉल आहेत 6. जिंकण्यासाठी धावा 16 करायचे आहेत. आयुष्याच्या आणि क्रिकेटच्या रणांगणामध्ये कोणी हारत नसतो. जो थांबतो तोच हारतो आणि जो चालत राहतो तो कधीच हारत नाही. हे उदाहरण बॅटिंग करणाऱ्या टीम साठी आहे. मॅच सोडायला तयार नाहीयेत. तुम्ही थांबला की तुम्ही हारला. तुम्ही चालत राहिला तर तुम्ही हारणार नाही. तुम्ही एक ना एक दिवस तरी जिंकाल. हेच दृश्य तुम्ही पाहताय. येणाऱ्या 6 बॉल मध्ये 16 धाबा केल्या तर बीएचएस टायगर टीमची चर्चा करावी लागेल. दुसऱ्या बाजूला नवलाई देवी जिंती. नवलाई देवीच्या नावाने खेळणारा संघ 6-16. पहिलाच बॉल, पहिला चेंडू बाहेर, वाईट आहे, वाईट बॉल. 15 धाब्याची गरज आहे येणाऱ्या 6 बॉल मध्ये बॉलिंग साठी या टीम कडून. अर्जुनला पाहताय पुन्हा बाहेर राहिलाय. वाईट +1 म्हणजे 2 धाबा. आधीच कर्जबाजारी आहेत त्यात हुसना शेजारी 2 धाबा ऍड करतोय टीमच्या टोटल मध्ये. मॅच बनू शकते. आता मॅचची कहाणी 6 बॉल 13, 38, 38 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लागल्यात. हेही तुम्ही पाहताय. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये जय आहे तोपर्यंत मॅच सांगता येणार नाही. कारण दुसऱ्या बाजूला सागर देखील आलाय. हाही मातबर खेळाडू या टीमचा. संपूर्ण शिर टीम, युवा खेळाडू या टीम मध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे या टीम कडून खेळणारे विलास दादा असतील, शंकर दादा असतील, त्यानंतर अमोल दादा असतील, लेजंड खेळाडू, त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारे युवा खेळाडू, संपूर्ण टीम घडवण्याची कामगिरी चालू आहे. सध्या प्रवीणकडे चेंडू सोपवला जाईल. 6 मध्ये 13, बॉलर निघाला. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं. एकच धाव मिळणार आहे. 5 मध्ये 12, 2 मारायचेत वेचे शिर टीमला. प्रत्येकाचे काळजाचा ठोका वाजू लागलाय. पाच बॉल 12. जय सूर्यवंशी आहे बॅटिंग साठी या टीम कडून. आपल्या भात्यातील चांगला चेंडू बाहेर काढावा लागेल. याबेचा बॉल खेळला हवेमध्ये, लांबला सहा धावा नाहीये. कॅच पकडली प्रमोद कदमनं. होता रिप्ले पहा. प्रत्येकाला वाटलं की चेंडू बाहेर जाईल, कॅच पकडली. याचंही कौतुक करावं लागेल. चांगली फिल्डिंग. आता 4 चेंडू 12 ची गरज. 4 चेंडू 12 धाबा करायच्या आहेत. 2 मारावे लागतील.
का खेळला हवेमध्ये, आणखीन एक कॉल दिलाय, कॅच पकडली जाईल का? कॅच नाही पकडली आहे, तोपर्यंत धाबा 2 मिळतील तिसऱ्या धाबेसाठी. आत्ताच्या धाबा किती? 4 धाबा. 4 धाबा आहेत या बॉलवरती. हे क्रिकेट आहे. आता 3 मध्ये 8. 3 बॉल 8 ची गरज. यावेळेचा बॉल हवेमध्ये. धाबा किती मिळणार आहेत? 6 धाबा. 2 चेंडू 2 ची गरज. मॅच बनली वेचे शिरड टीम कडून. जेव्हा जय सूर्यवंशी आउट झाला तेव्हा प्रत्येकाला वाटलं की मॅच संपली. नक्की या मॅच मध्ये चाललंय काय? एकदा नवलाई देवी जिंती संघ मॅच मध्ये येतोय, एकदा वेचे शिरड संघ येतोय. हो द मॅच कोणत्या टीम कडे मॅच जाईल हे पण पाहावं लागेल. 2 बॉल 2 ची गरज. या मॅच मध्ये सागर 1 चेंडू 6 वरती बॅटिंग चालू आहे, त्याचंही कौतुक करावं लागेल. मॅच मध्ये दबाव होता, प्रेशर होतं. 2 बॉल 2 ची गरज. बॉलर निघाला, टॅप केला, 1 रन मिळाली आहे. तोपर्यंत दुसरीचा कॉल देखील दिलाय. पोहोचणार आहेत का? पोहोचले देखील. 2 धाबा. अखेरीस या मॅच मध्ये व्हीएचए शिरड संघ मॅच विन राहिलाय. हार्ड लक बॅड लक नवला दिबी स्पोर्ट्स जिंती टीम. तुमचाही खेळ चांगला राहिला या मॅच मध्ये. मालदन टीम या पण व्हीएचए स्ट्रायकर शिरड संघ कॅप्टन या, कोणताही वेळ घेऊ नका. तुम्हाला देखील मी कॉल देईन, आपण यायचंय लगेच. थँक्यू सो मच. नेक्स्ट मॅच टॉस आपण करतोय. एका बाजूला टीम मालदण आणि त्यांच्या विरोधामध्ये फाईट करणारा संघ, तो मात्र आपण पाहणार आहोत टीम शिरळ. चला यायचं VSH शिरळ टीमचे कॅप्टन आणि टीम मालदण टीमचे कॅप्टन लगेचच यायचं. चला वेळ घेऊ नका प्लीज. टीम शिरळचे कॅप्टन या लगेचच टॉससाठी. आणि टीम मैदानाच्या आतमध्ये मालदण कॅप्टन उपस्थित आहे तिथे आपल्याला पाहायला मिळतं. विनोद कमाल झाली, अतिशय चांगलं क्रिकेट सर्वांच्या माध्यमातून आपण पाहिलं नुकतंच. मुकादम चषक 2026. तर विनंती असेल अंपायरच्या भूमिकेमध्ये संजयजी देसाई, रिक्वेस्ट असेल 1 मॅच प्लीज. तर चला वेळ घ्यायचा नाहीये. संजयजी देसाई या अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहणार आहोत, कारण भरपूर अशी मेहनत त्यांची राहिली आहे. पाटण तालुक्याचे तिथे कमी आहे, तिथे संजय देसाई नक्कीच सगळ्यांसाठी आहेत, लक्षात घ्या. शिरळ टीमचे कॅप्टन या लगेच आता प्लीज, वेळ घ्यायचा नाहीये. राजेशजी देसाई यांच्या हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस इथे करतोय. नेक्स्ट मॅच टॉस टीम शिरळ कॉल असेल आणि